भाजपचे आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतली। जवळपास 4.5 तास ही भेट सुरू होती आणि यांच्यामध्ये चर्चा देखील झाल्याची माहिती आहे। बावनकुळे यांनी या बातमीला दुजोरा देखील दिलेला। आपल्यासोबत करुणाताई मुंडे आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। ताई, ज्या पद्धतीनं भेटीगाठी आता सुरू झालेल्या आहेत, तुमची पहिली प्रतिक्रिया? मला असं वाटते की हे फक्त एक जसे त्यांनी सांगितलेलं आहे की मी विचारपूस करण्यासाठी गेलेलो होतो, तो मला असं विचारायचं आहे सुरेश धस भाऊंना की अगोदर 1 महिना अगोदर ज्यावेळी पंकजाताई मंत्री झाल्या त्यावेळी तुम्ही काय प्रतिक्रिया दिली, कशाला मी त्यांना अभिनंदन करू, आणि आता तुम्ही फक्त एक छोटासा एकदम मायक्रो डोळा तपासणीचा ऑपरेशन झालेला त्याच्यामध्ये तुम्ही विचारपूस करण्यात जाताय एक। आणि दुसरा मला असं वाटते की जसं की तुम्ही बघितलेलं 2 दिवस अगोदर जितेंद्र वाड भाऊ आणि सुरेश धस भाऊमध्ये वाद पेटला आहे, कोणीतरी हे पेटून देण्याचं काम केलेलं आहे। आणि कुठे ना कुठेतरी आज जे संतोष देशमुख हत्या प्रकरण आहे, हे सगळे जे सगळे समाजचे लोक, सगळे पक्षाचे लोक, जातपात न बघता, पक्षपात न बघता एकमेक मिळून जे ये प्रकरण हाताला घेऊन चाललेले आहे, इतके मोठ्या प्रमाणामध्ये ये जे मुद्दा पेटलेला आहे त्याच्यामध्ये मला असं वाटते की हे मोठे राजकारणी लोक दिशाभूल करण्याचा प्रयत्न करताय। एक तरफ बोलवून घेत आहे, दुसरी तरफ आग मीडिया समोर आग पेटण्याचं काम करताय की भेटून गेले। तो मला असं वाटते कुठे ना कुठे हे दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणावरती। नक्कीच, पण जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा टीका केलेली आहे की व्हॅलेंटाईनच्या दिवशी 2 प्रियकर ज्या पद्धतीनं भेटतात त्याच पद्धतीनं हे दोन्ही नेते भेटलेले आहेत आणि झाली भेट, आता मामला सेट, अशा पद्धतीची टीका टिप्पणी सुद्धा आता सुरू झाली आहे। हां, ते तो आहे, तेच मी बोलते ना। आज दोघांनीही अगोदर तुम्ही बघितलेलं आहे 15 दिवस अगोदर दोघांनी खूप चांगली पद्धतीने हे मुद्दा हातामध्ये धरलेला होता, पण आज ते दोघांमध्ये वाद पेटलेला आहे। हे लोकांचे हेच प्रयत्न चालू आहे, जसं की बावनकुळे साहेब म्हणताय की मतभेद आहे, मनभेद नाही, मनभेद कोणामध्ये नाही असतो। आणि जसं की मी सांगते, जे राष्ट्रीय त्याचे प्रदेश अध्यक्ष आहे बावनकुळे साहेब, तुम्हाला कोणी असं राईट नाही आहे की तुम्ही अधिकार नाही आहे तुमच्याकडे की तुम्ही जे चांगला मुद्दा आहे तुम्ही जे संतोष देशमुख हत्या प्रकरण आहे त्याच्यामध्ये तुम्ही सोबत या ना सगळ्यांचे, तुम्ही कोण आहे मतभेद मिटाणारे। आणि चांगली पद्धतीने सुरेश धस भाऊंनी या हातात धरलेला होता मुद्दा आणि खूप पेटला आहे। आणि आज कुठे ना कुठेतरी हे संपवण्याचं काम हे राजकारणी लोकांचं चालू आहे। दशांवर दबाव आहे असं म्हणायचं तुम्हाला? हाँ, 100% पक्षाचा दबाव होऊ शकते, काय इसमें दो राय नाही आहे। पक्षाचे दबावामुळे आणि धनंजय मुंडे बीडचे आहे, सगळ्यांना मानते त्यांना बीडमध्ये राहायचं आहे, पण आणि कितका मोठा गुंडा राज चालू आहे तिकडे सगळ्यांनी बघितलेला पण आहे ना। नक्कीच, पण आता बरीच टीका टिप्पणी होते। अंजलीताई दमानिया यांनी पण टीका केली की राजकारणी कुणाचेच नसतात, ते केवळ आपल्या स्वार्थासाठी राजकारण करत असतात आणि हेच या माध्यमातून दिसतंय। हां, ते तो खरी गोष्ट आहे, राजकारणी कोणाच्याही कोणत्याही व्यक्तीचे नाही असते, हे 100% आहे, हे सगळी गोष्टीमध्ये आपल्याला दिसतोय। पण मी एकच बोलते, जनतापुढे हे लोक म्हणताय सत्तापुढे शहाणपत चलत नाही, असं म्हण आहे महाराष्ट्रामध्ये, मी फक्त महाराष्ट्रामध्ये ऐकलेलं आहे। पण मी असं म्हणते जनतापुढे राजकारण चलत नाही, हे जनता दाखवणार आहे हे संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये, क्योंकि खूप घाणेरडी, खूप निर्घुणपणे हत्या झालेली आहे। जनता याच्यामध्ये पुढाकार घेणार नाही आणि याच्यासाठी जनता पुढे आहे, तो कोणी असो नसो त्याच्यामध्ये काय गोष्टी नाही, जनता लढत राहणार। एक महत्त्वाचं म्हणजे सुरेश धस ज्या पद्धतीनं बाजू लावून धरत होते, नागपूर अधिवेशनात पण जोरकस पद्धतीने त्यांनी हा मुद्दा मांडला, पण हळूहळू त्यांच्या मुद्द्याची जी धार आहे ती बोटत होत गेली असं म्हणावं का? कारण आधी ते म्हणाले की आकांना पण तुरुंगात जावं लागेल, त्यांच्यावर पण कारवाई होईल, आता ते म्हणतात की मी धनंजय मुंडे यांचा राजीनामा कधी मागितलाच नव्हता। नाही, तो अगोदरपासून असंच म्हणताय की मी धनंजय मुंडेचा राजीनामा मागत नाही। एकीकडे तुम्ही म्हणताय हे मतलब इतके मोठे मोठे त्यांचे जे भ्रष्टाचार आहे ते तुम्ही काढताय, आणि दुसरीकडे तुम्ही म्हणताय की आम्ही तो ये राजीनामा मागत नाही। तो सुरेश धस भाऊंना बहुतेक हे पाहिजे की भ्रष्टाचारी लोक मंत्री असायला पाहिजे,
मला असं वाटते. एक तरफ जखम देते, एक तरफ उस पे मलम भी लगाते हैं. हे सांग. नक्कीच. एकदा तर ते म्हणाले की नाव विचारण्यात आलं त्यांना, धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागतात. ते म्हणाले की मी गजनी आहे, सिंगानिया झालोय मी. तर तुम्हाला फिर घरामध्ये बसावं लागेल. तुम्हाला घरामध्ये बसायला पाहिजे. क्योंकि जरी गजनी तुम्ही झाले तो जे गोरगरीब जनता ज्यांनी तुम्ही निवडून दिलेला आहे त्यांच्या काय अस्तित्व होणार त्याच्यामध्ये. तुम्ही जनप्रतिनिधी आहे, अशी तुम्ही वक्तव्य करू शकत नाही की आम्ही गजनी झालेलो आहे. बीड प्रकरणामध्ये अजूनही आरोपी फरार आहे आणि त्यापूर्वी अशा पद्धतीच्या भेटीगाठी होणं, ज्या नेत्यांवरती आरोप प्रत्यारोप केले जातात त्यांची भेट घेणं, हे संकेतांना धरून तुम्हाला वाटतं का? हे संकेतांना आम्हाला धरून हेच वाटतं, हे राजकारणी लोकांना हे पाहिजे की सगळे भ्रष्ट राजकारणी लोक मंत्रालयामध्ये बसायला पाहिजे आणि जनताच्या जे दिशाभूल कुठेतरी व्हायला पाहिजे. सगळे जे मुद्दे आहे तुम्ही अगोदर पण बघितलेला, खूप मोठे मोठे मुद्दे झालेले आहे, त्याच्यावरती दिशाभूल करण्याचं काम हे लोकांनी चांगली पद्धतीने केलेलं आहे आणि पुढे पण असंच प्रयत्न करत राहणार मला असं वाटतं. धन्यवाद तुमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर आपण पाहतोय की करुणा शर्मा मुंडे यांनी आपली भूमिका मांडलेली आहे आणि धस यांच्यावर पुन्हा एकदा मोठे आरोप केलेत. कॅमेरापासून योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.